Welcome you all in our YouTube channel Moral English Guru. Friends, this is the second part of the summary of the lesson Voyaging Towards Excellence written by Achyut Godbole. And friends, if you are new here and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. So let's begin summary of the lesson Voyaging Towards Excellence part 2 written by Achyut Godbole. पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलं की लेखकाची आर्थिक परिस्थिती ही फार बिकट होती, परंतु त्यांच्या घरी त्या काळातले कवी लेखक हे वारंवार भेटी द्यायचे आणि फार चर्चा त्यांच्या घरी रंगायच्या. त्यामुळे लेखक म्हणतात की मी पैशाने जरी गरीब होतो, परंतु सांस्कृतिकदृष्ट्या मात्र मी फार श्रीमंत होतो. लेखक 10वीच्या परीक्षेला बोर्डामध्ये 16th मेरिट आले. त्यानंतर ते IITच्या एक्झाममध्ये सुद्धा पास झाले. IIT मुंबईला असताना त्यांना इंग्रजी भाषा येत नव्हती आणि त्यामुळेच त्यांना एक इन्फेरिरिटी कॉम्प्लेक्सची भावना त्यांच्यामध्ये आली. त्यांना असंही वाटलं की आपण IIT सोडून आपल्या गावी म्हणजे सोलापूरला जावं. परंतु त्यानंतर त्यांनी खूप प्रयत्न केले. खूप मेहनत घेऊन इंग्रजी भाषा सुधारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते यशस्वीसुद्धा झाले. त्यानंतर त्यांचा एका ब्रिलियंट ग्रुपसोबत संपर्क आला आणि आता पुढे पाहूया. लेखक IITच्या 3ऱ्या वर्षाला असताना त्यांचा एका ग्रुपसोबत संपर्क आला. तो ग्रुप 15 ते 20 लोकांचा होता आणि त्या ग्रुपमध्ये अतिशय ब्रिलियंट असे स्टुडंट्स, रिसर्चर्स, प्रोफेसर्स, काही प्रोफेसर्स अमेरिकेचे पण होते आणि त्यासोबतच काही मॅथमॅटिशियन, गणितज्ञ, अशा खूप विद्वान लोकांचा खूपच ब्रिलियंट असा तो ग्रुप होता. त्या लोकांशी यांचा संपर्क आला. लेखक लगेचच त्या ग्रुपकडे आकर्षित झाले. त्यापूर्वी लेखक स्वतःला फार ब्रिलियंट समजायचे, परंतु त्यानंतर ब्रिलियन्स काय असतं हे त्यांना समजलं. त्यांना असंही वाटलं की मी फार लकी आहे की या लोकांसोबत माझा संपर्क आला. जे लोक जागतिक पातळीवरील ग्रेट आणि बुद्धिमान लोक होते, अशा लोकांशी लेखकाचा संपर्क आल्यामुळे लेखकाला फार चांगलं वाटायला लागलं. आणि लेखक म्हणतात की माझ्या जीवनामध्ये, माझ्या सुरुवातीच्या जीवनामध्ये अशा लोकांचा संपर्क आला, असे लोक माझ्या जीवनात आले आणि माझ्या नंतरच्या जीवनामध्ये नारायण मूर्तीसारखे लोक माझ्या जीवनामध्ये आले, ज्यांनी पाटणी कॉम्प्युटर सोडल्यानंतर आणि इन्फोसिस कॉम्प्युटरमध्ये ते गेल्यानंतर त्या पाटणी कॉम्प्युटरला हेडिंग करण्याचं काम माझ्याकडे आलं. पाटणी कॉम्प्युटर्स त्यावेळेला भारतातील सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये काम करणारी एक नामांकित कंपनी होती. त्या कंपनीचे हेड ऑफिस एक मुंबईला आणि दुसरं कॅम्ब्रिजला होतं. लेखक ज्यावेळेला पाटणी कॉम्प्युटरचे हेड झाले, CEO झाले किंवा MD झाले, तेव्हा त्यांना कॅम्ब्रिज या ठिकाणी जावं लागलं. कॅम्ब्रिज हे शहर अमेरिकेमधल्या एका राज्यामध्ये, त्या राज्याचं नाव आहे मॅसेच्युसेट. तर त्या मॅसेच्युसेट या राज्यामध्ये कॅम्ब्रिज हे शहर येतं, ज्या ठिकाणी लेखकाचं हेड ऑफिस होतं, जे बोस्टन या शहरापासून जवळच होतं. कॅम्ब्रिजमध्ये लेखकाचं ऑफिस ज्या ठिकाणी होतं तिथून लागूनच, त्या ठिकाणाला लागूनच MIT सेंटर होतं. म्हणजे ज्याप्रमाणे IIT मुंबई आहे, त्याचप्रमाणे मॅसेच्युसेट या प्रांताचं IT सेंटर होतं MIT. MITचा लॉंग फॉर्म मॅसेच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आणि लेखक आपल्या हेड ऑफिसला गेल्यानंतर, कॅम्ब्रिजमध्ये गेल्यानंतर MITची पण त्यांना माहिती होती. ते MITला पण भेटी द्यायचे. त्यांना माहीत झालं की त्यांचे काही मित्र पण त्या ठिकाणी होते आणि म्हणूनच त्या मित्रांना भेटण्यासाठी अधूनमधून लेखक कधी लंच टाईममध्ये, तर जेव्हा त्यांना वेळ मिळायचा त्या वेळेला ते त्या ठिकाणी भेटी द्यायचे. लेखक ज्या वेळेला जेवणासाठी जायचे तेव्हा त्यांची काही नोबेल लॉरिएटसोबत भेट व्हायची, म्हणजे काही राजकवींसोबत. लेखक म्हणतात की तिथून 1 तासाच्या चालण्याच्या अंतरावर जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला हार्वर्ड स्क्वेअर लागेल. हार्वर्ड स्क्वेअर म्हणजे ज्या ठिकाणी हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहे. आणि लेखक म्हणतात की MIT आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी या दोन्हीही युनिव्हर्सिटीजला मी जेव्हा मला वेळ मिळायचा तेव्हा मी नेहमीच भेटी द्यायचो. आणि बऱ्याचदा ज्यावेळेला मी हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जायचो त्यावेळेला बरेचसे लॉरिएट्स, बरेचसे राजकवी मला भेटायचे. तर अशा प्रकारे US, युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया या सर्व देशांमध्ये मी फार फिरलेलो आहे. खूप सारं ट्रॅव्हलिंग मी त्या ठिकाणी केलं आणि ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान मला खूप सारे ग्रेट थिंकर्स, महान असे विचारवंत, मॅनेजमेंट गुरुज जसे की अल्विन टॉपलर, पीटर ड्रकर, CK प्रल्हाद, टॉम पीटर्स किंवा काही ग्रेट टेक्नॉलॉजिस्ट जे तंत्रज्ञानामध्ये फार एक्सपर्ट आहे, जसे की विन्सेंट सर्फ, ज्यांनी TCP आणि IP डिझाईन केलेलं आहे.
TCP आणि IP चा वापर प्रामुख्याने टेक्नॉलॉजीच्या संदर्भाने आणि इंटरनेटच्या संदर्भाने होतो. TCP म्हणजे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. तर जगामध्ये फिरत असताना कंपनीच्या कामासाठी या देशातून त्या देशामध्ये जात असताना विविध तंत्रज्ञ, विविध विचारवंत, काही मॅनेजमेंट गुरु यांच्या भेटी झाल्या आणि या लोकांशी चर्चा झाल्यावर त्यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर डिस्कशन झाल्यानंतर लेखक म्हणतात की माझ्या विचाराच्या कक्षा रुंदावल्या, माझ्या विचारांचं क्षितिज होरायझन हे फार विस्तृत झालं आणि यासोबतच माझं एमसुद्धा, माझं उद्दिष्टसुद्धा विस्तृत झालं आणि माझा या जगाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तो पण फार वर्ल्ड वाईड झाला. म्हणजे वर्ल्ड व्ह्यू हा माझा ग्लोबल झाला. या चर्चेतून आणि या सर्व अनुभवातून मी एक गोष्ट शिकलो, ती म्हणजे ह्युमिलिटी, नम्रता. आणि मला रिअलाईज करायला भाग पाडलं की मला माझ्या जीवनामध्ये बरंच काही अचीव करायचं आहे. माझ्या जीवनाची एक्सलन्सच्या दिशेने झालेली वाटचाल आणि त्या वाटचालीला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी जी गोष्ट महत्त्वाची होती ती होती लेसन ऑफ ह्युमिलिटी, नम्रतेचा पाठ. आणि त्यासोबतच हार्डवर्क म्हणजे परिश्रम, पॅशन, तीव्र इच्छा, ज्या गोष्टींमुळे मी एक्सलन्सच्या दिशेने गेलो आणि ह्या सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये मला एक्सलंट बनवण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका या सर्व गोष्टींनी निभावलेली आहे. म्हणजेच काय तर माझ्या जीवनामध्ये मी जी एक्सलन्सच्या दिशेने वाटचाल केली, उत्कृष्टतेकडे मी गेलो, त्याला कारणीभूत आहे ह्युमिलिटी, हार्डवर्क आणि पॅशन. परत लेखक आता आपल्या IITच्या त्या 15 ते 20 लोकांचा जो ग्रुप होता तो अतिशय ब्रिलियंट ग्रुप होता, त्या ग्रुपबद्दल सांगतात. लेखक म्हणतात की मी ज्या वेळेला IITमध्ये होतो आणि जेव्हा मी त्या लोकांकडे जायचो तेव्हा मला असं वाटायचं की हे लोक माझ्याहीपेक्षा फार हुशार आहेत आणि खूप वेल रेड आहे. वेल रेड म्हणजे त्यांचं भरपूर वाचन आहे, त्यांना वेगवेगळ्या विषयांमध्ये खूप सारी आवड होती, जसं विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र, सायकोलॉजी, मानसशास्त्र, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, फिलॉसॉफी, तत्त्वज्ञान, अँथ्रोपोलॉजी, मानववंशशास्त्र, आर्किओलॉजी, पुरातत्वशास्त्र, पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र, या सर्वच विषयांची त्या लोकांना आवड होती. अपार्ट फ्रॉम ऑल द फाईन आर्ट्स सच ॲज म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग्स. म्हणजे म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग्स याशिवाय म्हणजे याही विषयाची त्यांना आवड होती. पण हे विषय सोडून विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र या सर्व विषयांची या ब्रिलियंट ग्रुपला फारच आवड होती. इन शॉर्ट, आवर ग्रुप वॉज इंटरेस्टेड इन ऑलमोस्ट एनिथिंग अंडर द सन. म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये जेवढ्या काही गोष्टी येतील त्याप्रमाणे सर्वच विषयांचा अभ्यास करावा, सर्व विषयांची आपल्याला माहिती असावी, अशी आमच्या ग्रुपची धारणा होती. आणि असे विषय कन्सर्न ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स, म्हणजे जे विषय मानवाच्या अस्तित्वाशी आणि मानवाच्या जीवनाशी संबंधित होते अशा सर्वच विषयांचा अभ्यास आम्ही करत होतो. आणि असा हा चांगला ग्रुप आणि अतिशय हुशार असा ग्रुप असल्यामुळे मी लगेचच त्या ग्रुपकडे आकर्षित झालो. आणि आकर्षित झाल्यानंतर मी सुद्धा अफाट आणि खोल इंटरेस्ट दाखवला, माझाही इंटरेस्ट वाढला. लेखक आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितात की त्यांनी ज्या विषयांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्यापैकी बरेचसे विषय त्यांच्या अभ्यासक्रमाशी निगडीत नव्हते. दे वेर नॉट द पार्ट्स ऑफ देअर करिक्युलम ऑफ IT. आणि या विषयांचा अभ्यास करायला लेखकाने सुरुवात केल्यानंतर लेखक ज्या पद्धतीने पूर्वीला स्कोरिंग करायचे, भरपूर मार्क्स त्यांना मिळायचे, आउट ऑफ मार्क्स असायचे, तर आता लेखकाने तो दृष्टिकोन त्यांचा सोडून दिला की मला टॉप करायचं आहे किंवा मला या विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवायचे आहे, असा विचार त्यांनी सोडून दिला. त्यांना असं वाटलं की ITच्या विषयांमध्ये फार चांगलं स्कोरिंग केल्यापेक्षा आपल्यासमोर ज्ञानाचा एवढा मोठा खजिना पडलेला आहे, जर तो ज्ञानाचा सागर जर आपल्यासमोर असताना आपण जर त्याला वाचलं नाही, तो ग्रहण केला नाही आणि ITचा अभ्यासक्रम आपण कंप्लीट जरी केला तरीही आपण या जगामध्ये जे काही नॉलेज आहे ते नॉलेज आपल्याकडे नसेल. लेखकांनी आता ठरवलं की केवळ IITची एक्झाम पास केल्यापेक्षा आपल्या जीवनाची एक्झाम आपण पास केली पाहिजे आणि ती एक्झाम पास करण्यासाठी खूप साऱ्या विषयांचा अभ्यास करणं लेखकाला आवश्यक होतं. लेखक या ठिकाणी कबूल करतात की आपण प्रत्येकच विषयामध्ये मास्टर किंवा एक्सपर्ट बनू शकणार नाही, परंतु जरी आपण मास्टर किंवा एक्सपर्ट नाही बनू शकलो, परंतु प्रत्येक विषयाशी संबंधित बेसिक नॉलेज, बेसिक प्रिन्सिपल्स
आपल्याला माहीत असायला पाहिजे असं लेखकाला वाटायला लागलं. त्यानंतर लेखकाला असंही वाटलं की आमच्या ग्रुपपैकी प्रत्येकच GREची एक्झाम हा सहज पास करू शकतो, त्या एक्झाममध्ये सहज टॉप करू शकतो. GREची एक्झाम अशी असते की ती एक्झाम जर आपण पास झालो तर आपल्याला US सहज एंट्री मिळते. USच्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळते. तर GRE म्हणजे काय? तर GRE म्हणजे ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन. ही एक्झामिनेशन is a standardized exam used to measure one's aptitude for abstract thinking in the areas of analytical writing, mathematics and vocabulary. म्हणजे एक ॲनालिटिकल स्टडी, एखाद्या विषयाचा चिकित्सात्मक केलेला अभ्यास, गणिताच्या विषयामध्ये खूप खोलवर केलेला अभ्यास किंवा व्होकॅब्युलरीच्या संदर्भात केलेला अभ्यास, तर या सर्व अभ्यासावर आधारित ही GREची एक्झाम असते. लेखक म्हणतात की GREची एक्झाम पास करून US जाणं हे आमच्यापैकी कोणाचंच ध्येय नव्हतं. तर या जगाला समजणे आणि आपल्या देशाची सेवा करणे हेच आमच्यासमोर आता एक फार मोठं उद्दिष्ट होतं. देअरफोर आय प्लंज इंटू ऑल दीज ब्रँचेस ऑफ नॉलेज. म्हणजेच आय डिवायडेड इंटू किंवा आय स्टार्टेड विथ ग्रेट इन्थुझियाझम. आता मी सर्वच विषयांकडे वळलो, सर्वच विषयांना समान न्याय देणे किंवा सर्वच विषयांचा समान अभ्यास करण्याचं मी धोरण अवलंबलं. लेखक म्हणतात की तो पिरियड माझ्यासाठी रिनायसन्सच्या पिरियडप्रमाणे होता. ज्याप्रमाणे रिनायसन्समध्ये युरोपामध्ये जी अधोगती झाली होती, ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जी अधोगती झाली होती, पाखंड वाढलं होतं, तर पाखंडाला लोकांनी झुगारलं आणि रॅशनलिझमला स्वीकारलं. तो पिरियड होता इसवी सन 1400 ते 1700. तर लेखकाला म्हणायचं आहे की त्या पद्धतीचंच वातावरण आता आमच्यामध्ये होतं. चर्चा करताना आम्ही परस्पर संबंध, सापेक्षता म्हणजे रिलेटिव्हिटी, विश्वाच्या उत्पत्ती संबंधीची बिग बँग थेरी, सौंदर्यशास्त्र, ॲस्थेटिक्स, लिटरेचर, साहित्य, तत्त्वज्ञान, फिलॉसॉफी, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र आणि विविध सब्जेक्टचा तौलनिकदृष्ट्या अभ्यास करायचो आणि खूप चर्चा करायचो. रात्रीला उशिरापर्यंत आम्ही ह्या चर्चा करायचो. लेखक म्हणतात की जर तुम्ही माझं कबड बघितलं तर तुम्हाला त्या कपाटामध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित भरपूर सारे पुस्तकं मिळतील. लेखक म्हणतात की मी तर IITचा विद्यार्थी होतो, माझ्या कपाटामध्ये IITचे पुस्तक असायला पाहिजे होते. परंतु इतरही पुस्तकांचा, इतरही विषयांचा अभ्यास करण्याचं आता आम्ही ठरवलं होतं आणि या गोष्टीला कारणीभूत काही असेल तर ते आहे ह्युमन क्युरिओसिटी, मानवी जिज्ञासा. जर मनुष्याला एखाद्या विषयाची जिज्ञासा जर असेल, आवड असेल, ओढ असेल तर तो काहीही करू शकतो. आणि त्याचमुळे आम्ही आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अभ्यासासोबतच सोशल सायन्सेसचा सुद्धा अभ्यास करायला लागलो. लेखक सांगतात की हा अभ्यास करताना मला फार लिमिटेशन्स यायच्या, म्हणजे बऱ्याचशा मर्यादा यायच्या. प्रत्येकच विषय काही मला फार समजायचा नाही. परंतु मला अभिमान वाटतो तो या गोष्टीचा, कारण माझ्यामध्ये क्युरिओसिटी होती, जिज्ञासा होती. त्यासोबतच ह्युमिलिटी, विनम्रता होती आणि ह्युमॅनिटी, मानवता होती. ज्या मूल्यांची रुजवणूक आणि ज्या भावना मानवामध्ये असल्या पाहिजे आपल्या सहकाऱ्यांविषयी, त्या भावना आणि ती मूल्ये माझ्यामध्ये रुजवल्या गेली या IITच्या एज्युकेशनच्या दरम्यान. आणि या अभ्यासाचा परिणाम असा झाला की मी एक रॅशनलिझम आणि इक्वॅलिटीचा विद्यार्थी झालो. म्हणजे मी तर्कवादी झालो आणि समानतेच्या मूल्याला मानक विद्यार्थी झालो. मी कुठल्याही कास्ट म्हणजे जातीला, क्रीड्स, पंथाला, रेस, वंशाला किंवा जेंडर, लिंगाला आणि रिलिजन, धर्माला आता मानणारा किंवा त्याला चिकटून राहणारा विद्यार्थी राहिलो नाही. आय स्टार्टेड ट्रीटिंग नेचर ॲज गॉड. म्हणजे आता देव कोण, तर निसर्ग हाच देव असं आता मी समजायला लागलो आणि मानवता म्हणजेच धर्म ही माझी धारणा झाली. IIT पास झाल्यानंतर मी काही अहिंसात्मक चळवळीमध्ये जॉईन झालो. काही सामाजिक कार्यामध्ये, सामाजिक मुवमेंटमध्ये जुळलो ज्या आदिवासींशी संबंधित होत्या आणि ज्या सर्वोदय या संस्थेच्या मार्फत चालायच्या. सर्वोदय संस्था ही महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या प्रेरणेतून काम करायची. तर मी या सर्व गोष्टींमध्ये, ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी झालो. काही पीसफुल आम्ही सत्याग्रह पण केले आणि त्यामुळे मला जेलमध्ये पण जावं लागलं. 10 दिवसाचा तुरुंगवास मी भोगला आणि त्यानंतर मुंबईला परत आलो. त्यावेळेला माझ्याकडे कुठलाही जॉब नव्हता. त्यानंतर मी एका मेकॅनिकल वर्कशॉपमध्ये नाईट शिफ्टला सुपरवायझर म्हणून 125 रुपये महिन्याने कामसुद्धा केलं आणि मी असे 13 प्रकारचे वेगवेगळे कामं केले. आणि त्यानंतर फायनली सेटल्ड ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲज माय करियर. आणि सर्वात शेवटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याला मी माझं करियर म्हणून निवडलं.
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये मी जवळजवळ 32 वर्ष काम केलं आणि त्यापैकी 23 वर्ष मी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर CO किंवा MD म्हणून राहिलो. आणि ज्यावेळेला मी CO किंवा MD होतो त्यावेळेला लार्ज ग्लोबल मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये माझ्या हाताखाली 1000 सॉफ्टवेअर इंजिनियर काम करायचे. माझे 6 ऑफिसेस होते, त्यापैकी 3 ऑफिसेस US मध्ये, 1 ऑफिस युरोपमध्ये, 1 जपानमध्ये तर 1 ऑस्ट्रेलियामध्ये होतं. आणि म्हणूनच बिझनेसच्या निमित्ताने मला संपूर्ण जगभर फिरावं लागत होतं आणि जवळजवळ 150 वेळा मी संपूर्ण जगभर फिरलेलो आहो याच पिरियडच्या दरम्यान. आणि याच पिरियडच्या दरम्यान मी 4 बुक्स पण लिहिले. त्यापैकी प्रत्येक बुक्स हे 500 ते 700 पेजेसचं आहे आणि ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी संबंधित आहे, जे टाटा मॅकग्रॉ-हिल्स यांनी प्रकाशित केलं. आणि ज्या वेळेला हे चायनीजमध्ये ट्रान्सलेट झालं त्याच वेळेला ते ग्लोबली डिस्ट्रीब्यूट झालं, म्हणजे संपूर्ण जगामध्ये ते पोहोचलं. लेखक सांगतात की या 32 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मला काही गोष्टी समजल्यात, मी काही गोष्टी शिकलो की एखादी फार मोठी कंपनी जर तुम्हाला चालवायची असेल तर तुम्हाला 3 गोष्टी माहीत असल्या पाहिजे. पहिली गोष्ट की तुम्हाला टीम वर्क माहीत असलं पाहिजे, आपल्या टीमकडून तुम्हाला काम करून घेता आलं पाहिजे. आणि जर तुम्ही टीमकडून काम करून घेत असाल तरच तुम्ही सक्सेस होऊ शकता. आणि जर तुम्ही एकटे राहिले किंवा इगोइस्टिक आहात, गर्विष्ठ आहात, तुम्ही गर्वामध्ये गेले तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकणार नाही. दुसरी गोष्ट लेखक सांगतात की जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला लीडिंग करावं लागेल आणि आपल्या स्टाफसमोर एक चांगलं एक्झाम्पल सेट करावं लागेल. तिसरी गोष्ट, आपल्या स्टाफला, आपल्या कलिग्सला वागवताना, त्यांच्यासोबत ट्रीटमेंट करताना आपल्याला त्यांना ते आपले कलिग्स आहे, फ्रेंड्स आहे असं त्यांना आपल्याला ट्रीटमेंट करावी लागेल. जर आपण त्यांना आपण बॉस आहोत आणि ते आपले कर्मचारी आहेत असंच जर वागवलं तर कदाचित आपण तेवढ्या प्रमाणात यश मिळवू शकत नाही. तर अशा काही महत्त्वाच्या गोष्टी लेखकाला या ठिकाणी समजल्या, त्या लेखकांनी या ठिकाणी मांडल्या. यासोबतच लेखक सांगतात की मी माझ्या करिअरमध्ये काही मिस्टेक पण केलेल्या आहे, परंतु त्याहीपेक्षा मी शिकलो की कसं मोटिवेट करायचं, कसं आपण गुड लिस्नर असलं पाहिजे आणि आपण टार्गेट कसं सेट केलं पाहिजे. आर्ट ऑफ डेलिगेशन म्हणजे प्रतिनिधी कसे नेमायचे किंवा एखादं शिष्टमंडळ एखाद्या ठिकाणी न्यायचं आहे, एखाद्या विषयावर निगोशिएशन करायचं आहे, तर ह्या गोष्टीचं आर्ट आपल्याकडे असलं पाहिजे आणि त्या गोष्टी मी सर्व शिकलो. आणि म्हणूनच लेखक म्हणतात की आजच्या मॅनेजमेंटमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही गुड लिस्नर असलं पाहिजे, आपल्या सहकार्याला तुम्ही मोटिवेट केलं पाहिजे आणि टार्गेट सेट केलं पाहिजे, म्हणजे जे उद्दिष्ट आहे ते तुम्ही सेट केलं पाहिजे आणि तुमच्याकडे आर्ट ऑफ डेलिगेशन पण असलं पाहिजे. जवळजवळ 32 वर्ष सॉफ्टवेअर कंपनीसाठी काम केल्यानंतर लेखकाला आपल्या जुन्या प्रेमाकडे परतावं वाटलं. जुनं प्रेम म्हणजे काय तर रीड अँड राईट, वाचन करणे, लेखन करणे, हा जो त्यांचा एक आवडीचा विषय होता. त्यांना लेखन करायला फार आवडायचं. तर लेखकाला वाटलं की आता आपण जुन्या विषयाकडे आपण वळूया. आणि त्यांना असंही वाटलं की मानवी जीवनाशी संबंधित जे काही विषय आहे, मानवी जीवन, मानवी अस्तित्व, याकडे सुद्धा आपण आता पाहिलं पाहिजे अशी त्यांची धारणा झाली. आणि म्हणूनच आता ते एका वेगळ्या क्षेत्राकडे वळले. आणि याचमुळे त्यांना 2 ऑफरसुद्धा आल्या होत्या 3 करोड रुपयाच्या. 3 करोड पर ॲनम म्हणजे वार्षिक 3 करोड रुपये सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये त्यांना कुठेतरी मिळणार होते. परंतु त्या ऑफर्स त्यांनी सोडल्या आणि आता त्यांनी लेखक बनायला सुरुवात केली. त्यांना आता लेखक बनायचं होतं आणि आता ही त्यांची सेकंड इनिंग ॲज अ मराठी रायटर सुरू झाली. मराठी भाषेमध्ये लेखन सुरू केल्यानंतर त्यांनी 34 पुस्तकांचं लेखन केलं आणि 34 पुस्तकांचं लेखन केल्यानंतर त्या 34 पुस्तकांपैकी मॅक्झिमम पुस्तके हे 10,000 कॉपीच्या वर विकल्या गेली. लेखक म्हणतात की ती किती प्रमाणात विकल्या गेली किंवा किती पैसे आले हे फार महत्त्वाचं नाही, परंतु हजारो वाचकांपर्यंत माझं पुस्तक गेलं आणि हजारो वाचकांच्या जीवनामध्ये फार मोठे बदल झाले. लेखक या ठिकाणी सांगतात की माझं आत्मचरित्र म्हणजे मुसाफिर नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे आणि सायकॉलॉजीशी संबंधित एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे मन्नत. तर लेखक म्हणतात की शेकडो लोकांनी हे पुस्तक वाचून ते डिप्रेशनमधून बाहेर आले आणि हेच पुस्तक वाचून डझनावरील लोक म्हणजे कित्येक असे लोक होते की डिप्रेशनचे शिकार झाले होते आणि आत्महत्या करणार होते, परंतु त्यांनी आता आत्महत्या करायचा विचार माझे हे 2 पुस्तकं वाचल्यामुळे सोडून दिला.
लेखक या ठिकाणी सांगतात की असे शेकडो लोक आहेत की ते मला सांगतात की तुमचे पुस्तकं वाचून आम्हाला रिलेटिव्हिटी म्हणजे सहसंबंध, मेंटेनिंग गुड रिलेशनशिप विथ वन अनदर हे समजलं आणि बिग बँग समजलं, बिग बँग थेरी समजली, या विश्वाची उत्पत्ती कशी झाली, त्याचा विस्तार कसा झाला हे समजलं. त्यानंतर लेखक म्हणतात की माझं विज्ञानावर आधारित एक किमयागार नावाचं पुस्तक आहे आणि त्यासोबतच एक माझं बोर्डरूम नावाचं पुस्तक आहे जे मॅनेजमेंटशी संबंधित आहे. तर ही पुस्तके वाचून जवळजवळ नवीन 20 सक्सेसफुल उद्योजक निर्माण झाले. लेखक सांगतात की माझं इकॉनॉमिक्सवर आधारित पुस्तक आहे, अर्थात ते पुस्तक वाचल्यानंतर लोकांना इकॉनॉमिक टाइम्स आणि NDTV प्रॉफिट हे समजायला लागलं. त्यानंतर माझं गणिताशी संबंधित पुस्तक आहे गणिती. तर ह्या गणिती नावाच्या पुस्तकामुळे काय झालं तर लोकांचा कल मॅथमॅटिक्सकडे वाढला. त्यानंतर लेखक म्हणतात की म्युझिकच्या संदर्भात सुद्धा असंच आहे. माझं नादवेद नावाचं पुस्तक आहे, इंग्लिश लिटरेचरशी संबंधित आहे झपूर्झा, पेंटिंगशी संबंधित कॅनव्हास, वेस्टर्न फिल्म्स याच्याशी संबंधित आहे लाईमलाईट आणि वेस्टर्न म्युझिक यावर आधारित पुस्तक आहे सिम्फनी. आणि अशाच प्रकारचे बुक्स आहेत जिनियस सिरीज, रक्त, विटॅमिन्स आणि अनर्थ. तर अशा पुस्तकांनी लाखो वाचकांना नसेलही पण हजारो वाचकांना मात्र या पुस्तकांचा फायदा झाला. हजारो वाचकांच्या हृदयाला या पुस्तकांनी स्पर्श केलेला आहे असं लेखक या ठिकाणी सांगू इच्छितात. आणि सर्वात शेवटी लेखक आपल्याला सांगतात की मी तुम्हाला ही माझी स्टोरी का सांगत आहे. लेखक म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये जो काही प्रवास केला आणि एक्सलन्स मिळवण्याचा प्रयत्न केला आणि मी तो एक्सलन्स मिळवलासुद्धा. आणि या जीवनाच्या प्रवासामध्ये ज्यावेळेला मी मागं वळून पाहतो तेव्हा मला काही लेसन्स आठवतात, काही व्हॅल्यूज, काही मूल्ये मला दिसतात, ज्या मूल्यांच्या आधारावरच मी माझ्या जीवनाचा जो ओएज होता एक्सलन्सकडे जाणारा तो मी पूर्ण केला. आणि तो एक्सलन्स मला मिळवण्यासाठी किंवा माझ्या जीवनाचा जो मार्ग आहे तो मला यशस्वीतेकडे घेऊन गेला. त्याला कारणीभूत काही घटक होते जे मी माझ्या जीवनामध्ये, जे मी माझ्या मनामध्ये, हृदयामध्ये नेहमी चेरिश करतो, जपून ठेवतो, जतन करतो. त्यापैकी काही आहेत. थर्स्ट फॉर नॉलेज म्हणजे ज्ञानाची तहान. मनुष्याला ज्ञानाची तहान असली पाहिजे. क्युरिओसिटी जिज्ञासा, माणूस हा जिज्ञासू असला पाहिजे. ह्युमिलिटी नम्रता, ह्युमॅनिटी मानवता, रॅशनॅलिटी तर्कवादी दृष्टिकोन, इक्वॅलिटी समानता, टीमवर्क सांघिक कार्य, क्वेस्ट फॉर एक्सलन्स म्हणजे उत्कृष्टतेचा शोध घेण्याची दृष्टी, नेवर से डाय म्हणजे कधीही हार न मानणे, थिंकिंग बिग खूप मोठा, खूप व्यापक विचार करणे. तर ह्या सर्व गोष्टी जर प्रत्येकाने आपापल्या जीवनामध्ये जर केल्या तर प्रत्येकाचा मार्ग, प्रत्येकाचा ओएज हा एक्सलन्सकडे जाऊ शकतो. प्रत्येक व्यक्ती हा सक्सेसफुल राहू शकतो असं लेखकाला शेवटी सांगायचं आहे. तर या ठिकाणी हा लेसन संपतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता सेकंड पार्ट ऑफ द समरी ओएजिंग टुवर्ड्स एक्सलन्स बाय अच्युत गोडबोले. आणि आशा करतो की हा लेसन आपल्याला समजला असेल. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु अँड बीइंग विथ मी. थँक्स अ लॉट.